पूर्ण महाराष्ट्रातनं 150 मुलं आलेली कलाकार आलेले. त्याच्यातनं मी 28-30 ही सिलेक्ट केलेली मुलं आहेत. एकतर कार्यक्रम हा उपक्रम खूपच चांगला आहे, तर त्याच्यासाठी तुमचं सगळ्यात पहिलं अभिनंदन. आणि असा वेगळा उपक्रम का राबवायचा असं ठरलं कसं तुमचं? म्हणजे खरं तर सारेगमप हे ते अशी खूप वेगळी वेगळी गाण्यांचे कार्यक्रम चालू असताना, त्याला खूप मागणी असताना, अशा वेगळ्या माणसांबरोबर एक ऑर्केस्ट्रा करायचा असं कसं मनात आलं? सर्वात म्हणजे मला सामाजिक कार्यासाठी हे म्हणजे सामाजिक कार्य मी स्वतः करतो. मी नवरात्रामध्ये ह्या मुलांचा एक कार्यक्रम केलेला आंधळ्या मुलांचा, पण तेव्हा लिमिटेड मुलं होती. तर त्यांनी मला येऊन विचारलं की आम्ही तुमच्याकडे कार्यक्रम करू का? तर मी म्हटलं तुम्ही करा ना. मला माहीत नव्हतं की कशी गातात किंवा काय ते. तर त्याच्यानंतर मग ज्या दिवशी कार्यक्रम झाला ना, त्या दिवशी हाऊसफुल एकदम गर्दी होती आणि ह्या लोकांनी एवढं मस्त केलं ना. लिमिटेड लोक होती 10-12. तर मी म्हटलं ह्यांना कुठेतरी आपल्याला आता एक प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे, स्टेज द्यायला पाहिजे. ह्यासाठी मी काहीतरी करायचं. कार्यक्रमाच्या वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे, तर काय डोक्यात ठेवलं होतं नेमकं की ऑर्डिनरी फिल्मसाठी किंवा नाटकासाठी वेशभूषा करणं आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमांसाठी वेशभूषा करणं, ह्याच्यात काय तुम्ही ताळमेळ साधलात? ॲक्च्युली काय झालं, यांना म्हणजे कलरचं ज्ञान नव्हतं. तरी पण मी ना प्रत्येकाशी बोलले की तुला कुठला कलर आवडतं, कुठला कलर आवडतं. ते माझ्याशी बोलायला तयार नाहीत कुठला कलर आवडतो. मग त्यांनी हळूहळू सांगितलं की कुठला कलर, आणि त्या कलरला ते फील करतात. म्हणजे रेड सांगितला तर रेड कसा असतो ते फील करतात. आणि मग ते त्यांना मी विचारलं की तुला कुठला आवडतो, हा आवडतो का कलर, तो आवडतो का? मग ते प्रत्येकाने जे सांगितले ना तसे कलर मी यूज करून त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांच्यासाठी सगळं ब्लॅक अँड व्हाईट आहे, म्हणजे त्यांना काही दिसत नाही आहे. तर त्या कलरफुल कसं होईल याचं हे करते. आणि त्यांचं कम्फर्ट म्हणजे त्यांना वाजवताना किंवा हे करताना काही प्रॉब्लेम्स येऊ नये याचं मी जरा भान ठेवले. कारण आपण नॉर्मल व्यक्ती असतो ते उभे राहताना वगैरे आपण आपले कपडे व्यवस्थित करतो, पण त्यांना तेवढं नसतं. हां, आणि जेव्हा प्रेझेंट करतो त्यावेळेला चांगलं काहीतरी झालं पाहिजे असं मला वाटतं. तुमच्यासाठी हे प्रोजेक्ट वेगळं? हो, खूप वेगळं आहे माझ्यासाठी हे प्रोजेक्ट, आणि असा प्रोजेक्ट करायला मिळणं माझं भाग्य समजते मी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही आता करता एवढा ऑर्केस्ट्रा सगळा, एवढी माणसं जमवली आहे, तुम्हाला टेन्शन आलंय? नाही, मी ऐकतोय ना तुमचं. मग टेन्शन नाही ना आलं? नाही, बिलकुल नाही. मग मजा काय टेन्शन नाही. हो, एकदम एन्जॉय करतो आम्ही. एन्जॉय करताय? हो. गाणी कशी निवडली? गाणे असेच म्हणजे जे जास्त करून आम्ही हॅपी मूडची जास्त निवडलीत. म्हणजे जे जास्त सगळ्यांना त्याच्यामध्ये एन्जॉय आला पाहिजे असं गाणे जास्त आहेत. आणि ते रोमॅन्टिक ओल्ड सॉन्ग. पण मग रोमॅन्टिक गाणी करत असताना तुम्ही भावना कशा होताला सांगता? त्याच्या भावना ते गाणे ऐकून, आणि प्रत्येकामध्ये भावना तर असतातच ना, मग तसं ते म्हणतात. हो. आणि मजा येते तुम्हाला? हो, खूप मजा येते. तुम्ही स्वतः 2 वेगळ्या वेगळ्या आवाजात गाता. हो. हे कसं काय जमतं? जादू येते तुम्हाला? नाही, गाणी आणि जादू दोन्ही येतं? जादू काय नाही. मग एक फक्त एक ते आवड म्हणून. पण प्रॅक्टिस खूप असेल ना? हो, प्रॅक्टिस अगोदर लहानपणापासूनच प्रॅक्टिस आहे. 2 वेगळ्या वेगळ्या हो आवाजात. हो. मग तुमची यातली आवडती गाणी कुठली? माझ्या यातली आवडती गाणी मला हरबत के उस पार जास्त आवडतात. बाकी पण सगळीच गाणी छान आहेत, पण माझं एकदम म्हणजे मनाला लागणारं गाणं हरबत के उस पार आहे. बरं, तुम्ही गाता पण आणि वाजवता पण? हो, वाजवतो. पेटी वाजवतो? हो ना? हो. आणि ऐकतात सगळी जण तुमचं? हो, ऐकतात. थोडं ऐकतात. कधी ऐकत नाही, म्हणजे ऐकतात सगळे. ऐकलं नाही, मी काय शिक्षा नाही. मी त्यांना अजून थोडंसं ते प्रेमाने हे करतो, म्हणजे समजतो. नाही, मी वाजवतोय. काय वाजवताय? गिटार वाजवतो. मग गिटार वाजवताना पण कॉमेंट्री करणार? तुम्ही कॉमेंट्री खूप चांगली करता, ऐकलं मी. नाही, असं काही नाही. हो, खरंच? कशी कराल सांगा जरा मला. नाही, मला अजिबात येत नाही बाबा. अजिबात येत नाही? नाही, कॉमेंट्री. क्रिकेट आवडतं? हो, क्रिकेट आवडतं ऑफकोर्स. आणि काय वाजवताय?
मी गिटार वाजवतो. काय शाबास. मला- कुठे शिकलात तुम्ही? मी माझा एक मित्र आहे तो ॲक्च्युली तो पंजाबी आहे माझा फ्रेंड आणि त्यांनी मला शिकवलं गिटार. मी 1988ला पूर्णपणे मी गिटार शिकलो आणि त्यांनी मला खूप छान पद्धतीने ट्रेन केलं. मला हवं तसं त्यांनी शिकवलं. कारण अगदी सुरुवातीला मी क्लासिकल म्हणजे वोकलिस्ट होतो आणि त्यानंतर मग मी असं ऑर्केस्ट्रामध्ये जॉईन झालो तेव्हा मी साईड रिदमिस्ट बनलो होतो आणि त्यानंतर मग मी मॅन्डोलिन प्ले करायचो आणि त्याच्यानंतर मग गिटार प्ले करायला लागलो. ना अमिताभ बच्चन सारखे कपडे आहेत आणि हा आणि स्कार्फ वगैरे एकदम. मग आता घरचे कोण कोण येणार आहेत बघायला? आता बोलवतो ना मी. मग एकदम झटाक खाली बसून शिट्ट्या मारणार सगळे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की संगीतातलं एक एवढं मोठं नाव आत्ता ह्यांच्याबरोबर आहे, तुम्ही आत्ता ह्यांच्याबरोबर आहात आणि मी प्रश्न सुरुवातीलाच विचारला की या अशा वेगळ्या माणसांना, तर खरंच ही वेगळी आहेत की ही आपल्यासारखीच माणसं आहेत, ह्यांना वेगळं म्हणून काही ट्रीट करू नये असं तुम्हाला वाटतं? ॲब्सोल्युटली वेगळं म्हणता येणारच नाही. कारण काय ह्या ठिकाणी त्यांच्या बाकी कुठल्याही क्वालिटीपेक्षा त्यांची म्युझिशियन ही क्वालिटी ह्या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम होतात तर त्या ठिकाणी त्यांना ज्या टाळ्या वाजवल्या जातात किंवा त्यांचं जे कौतुक होतं तर ते त्यांना सहानुभूतीचं कौतुक मिळतं. पण ह्या ठिकाणी सगळ्यांचाच हा एक फोकस आहे की आपल्याला सहानुभूतीचं कौतुक नको तर आपल्याला गुणवत्तेचं कौतुक, आणि हा इथे साठलेला जो दृष्टिकोन आहे हा फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि त्यातून असे सगळे कलाकार इथे ह्या विचारधाराचे इथे मिळालेले आहेत आणि बघितलं प्रत्येक कलाकार हा अल्टिमेट आहे बरं का. त्यामुळं ग्रुपला एक खूप मोठे एक संगीताचं मूल्य ह्या ठिकाणी मिळालेलं आहे. ग्रुप हळूहळू एक आपलं रूप धारण करतोय. अजूनही म्हणजे फायनल शो प्रीमियर वगैरे व्हायचा आहे तोपर्यंत तर इतके आता तयार आहेत ह्या ठिकाणी. आता सगळे आसुसलेले आहेत की हा सर आता आपला शो कधी आहे, इतकी त्यांची तयारी झालेली आहे. जोमाने ते काम करतायत बरं का. मला जेव्हा नंदूने सांगितलं की मी असं माझ्या डोक्यात आहे की अंध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा, तर मला असं वाटलं होतं की हौशी काहीतरी तो नंदू करतोय म्हणून मी बघायला आलो होतो. पण जेव्हा त्यांची मी रिहर्सल बघितली, त्यांचा आवाज, त्यांचं ऑर्केस्ट्रेशन बघितलं आणि माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं आणि मला असं वाटायला लागलं की अरे बापरे, ह्या कलाकारांना दिसत नाही आहे आणि त्यांच्या कलेमधून तर मला ते अजिबातच जाणवत नव्हतं की नाही हे अमेझिंग आहे. आणि हे जे नंदू करतोय त्याचा जो उद्देश आहे की ह्या कलाकारांना प्लॅटफॉर्म द्यायचा, तर त्या दृष्टीने मी असा विचार केला की आपण आता याच्यात काय करू शकतो. आणि आत्ता मी खूप मी रिहर्सल अटेंड केलं आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने लोक मेहनत करतात असं, तर ते अंध आपण त्यांना का म्हणायचं हा मला प्रश्न पडला. आणि मी ह्या लोकांना पूर्ण इंडियामध्ये म्हणजे आउट ऑफ इंडिया पण माझी घेऊन जायची यांची तयारी आहे. म्हणजे इतके सुंदर आहे ते आणि म्हणजे बिचारे येतात मेहनत करतायत, तर त्यांना कधी कोणतरी म्हणजे आपण त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं आणि मी ते करणार.